अजून एक महत्त्वपूर्ण खेळाडू जर बघितला तर निश्चितच दत्ताळे जुचेंद्र संघाचा तो म्हणजे निखिल पाटील. नो डाऊट वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर इन जुचेंद्र. तर सामना सुरू होतोय. देऊया खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. एका बाजूला जय महाकाल मालजीपाडा तर दुसऱ्या बाजूला अंकुश स्मृती पतू पॅकर्स दत्ताळे. हा सामना 4 षटकांचा आहे, लक्षात घ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि इथे असलेल्या प्रत्येक खेळाडूंच्या माहितीसाठी. इट्स अ 4 ओव्हर मॅच. थोडासा बदल दिसतोय मला, कारण आज आपण बघतोय आय थिंक कैवल्य नाहीये, मात्र इथे गोलंदाजी मार्कवर आता इतेंद्रला पहिल्या षटकासाठी आणलेत. गुड शॉट यावेळेला बघितला समीर रावच्या बॅट मधून आलेला हा कडक शॉट, मात्र चेंडू सीमारेषा गाठणार का? यस, 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार एक्स्ट्रा कव्हरला आलाय. खणखणीत पांजू चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. फोर बिना चैन का रे, कदाचित ही गोष्ट सांगावी लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू, तिथूनच चेंडूला भिरकावून दिले, मात्र पुढच्या चेंडूवर देखील चौकार येईल का? चेंडू सीमारेषा नजीक चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडीसे नक्कीच प्रयत्न करावे लागतील, कारण तो एरिया जर बघितला तर आउटफील्ड खराब आहे. मात्र इथे प्रमोद मार्फत थोडीशी चूक झाली आहे आणि या 2 धावा पहिल्या 2 चेंडूवर आलेत. 6 धावा. समीर राऊत हँडी प्लेयर आहेत जयमाकाल मालजीपाडा टीमचे आणि प्रयत्न करतील. बऱ्याचदा आयकॉन म्हणून खेळाडू हा खेळत असतो, मात्र इथे या सामन्यामध्ये 4 षटक उभं राहून बॅटिंग करावी लागेल. ती स्ट्रेंथ आहे या मुलाकडे. पुन्हा एकदा वर पिच केलाय, फुल टॉस घेतलाय, ऑन साइडला टर्न केलाय. निखिल पाटील यांना तुम्ही ऍक्शन मध्ये पाहू शकता. मात्र या 2 धावा. आउटफील्डचा त्रास हा सगळ्यांनाच, त्यामुळे समसमान संधी आहे, त्या समसमान संधीचा तुम्हाला वापर करावा लागेल. कारण इकडे खेळताना आपला जो अंदाज आहे तो अंदाज न वर्तवता इथे जसा चेंडू जाणार त्या चेंडूनुसार तुम्हाला अंदाज बांधावा लागेल. कसरत आहे इथे क्षेत्ररक्षकांची. शॉर्ट ब्लाइंड डिलिव्हरी आहे, बॅकवर्डला गेले, चांगला फटका. इथे क्षेत्ररक्षण बघा अप्रतिम, मात्र थ्रो खराब झालाय आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. बॅकअप बघा अतिशय चांगला तिथे पाहायला मिळतोय. पंकज आहेत बॅकअपला. मार्मिक मार्फत थ्रो खराब झालाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, मात्र कदाचित थोडंसं जास्त एक्साइट होता मार्मिक की यस मी वरून थ्रो करू शकतो. एक धाव. धावसंख्या पुढे सरकतीये. 9 धावा. समीर राऊच्या बॅट मधून 9 धावा आणि संघासाठी 9 धावा. चांगली मॅच आहे. मालजीपाडा वर्सेस जुचेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पदू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळे जुचेंद्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करताना. नाणेफेक जिंकून हा निर्णय झालाय. दिवेश कर्णधाराच्या भूमिकेत आहे. हितेंद्र वन्स अगेन. यावेळेला हा लॉफ्ट केलाय, समोर कोणी नाहीये, धावा जरूर मिळतील. चेंडू आय थिंक 1 बाउन्स गेलाय किंवा काय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. कौतुक आहे तुझं. सुरुवात इथे दीपेशने देखील चौकाराने केलंय. धावसंख्या फुगती आहे. यावेळेला अंतराईज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय जरूर आणि इथे यशांच्या पाठीमागे दीपेशने अतिशय चांगला जेल टिपलाय. मात्र इथे जय महाकाल टीमचा दीपेश बॅक टू पॅव्हिलियन. पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये आलाय, मात्र धावा देखील आलेत. संघाची धावसंख्या आहे 13, गडी बाद 1. डोंट वेस्ट टाइम. लक्षात घ्या षटक संपल्यानंतर फक्त 1 मिनिटामध्ये लगेच पुढचं षटक सुरू झालं पाहिजे. हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नियम आलाय मित्रांनो. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा नियम कधी येणार? आग्रही आहोत आम्ही, कदाचित त्याच एका विवंचनेत आहोत आम्ही.
गोलंदाजी मार्कवर कोण येणार? नो डाऊट दिव्य स्वतःच्या हातात चेंडू ठेवणार. वन ऑफ द फायनेस्ट बॉलर इन शिवचंद्र परिसर. एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, तारणहार गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि नो डाऊट सामन्याचा एकूणच ओघ कसाही असो मात्र दिव्येश त्याची कामगिरी चोख बजावतो. आज या मॅच मध्ये देखील दिव्यची खरी गरज आहे. पहिल्या षटकात 13 धावा आलेत. या सरासरीने जर पुढे धावसंख्या सरकली तर निश्चितच 50च्या पलीकडे आपल्याला धावसंख्या दिसते. मात्र तो प्रोजेक्टेड स्कोर आहे आणि प्रोजेक्टेड स्कोरला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर बघितलं तर तितकंसं महत्व नाही आहे. मात्र तरी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. शॉर्ट ब्लँड डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नाहीये कारण हा चेंडू जर बघितला तर आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईडचा इशारा. लाईन चेक केले अंपायरनं. अवांतर धाव. ही पिच जर बघितली तर थोडीशी आखूड आहे, थोडीशी अजून वाईड पिच पाहिजे होती. मात्र इकडे नक्कीच ही समान संधी पुन्हा एकदा दोन्ही एंड कडून आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला लो फुलटस डिलिव्हरी होती मात्र जवळजवळ इम्प्रोवाइज करताना थोडेसे जास्त आउटसाइड ऑफ स्टंप उभे झालेत ते म्हणजे समीर राऊत. हा चेंडू इथे डॉट येतोय. सॉरी निखिल पाटील आहेत गोलंदाजी मार्गवर. मगासपासून दिव्येश म्हणतोय कारण दोघांची पर्सनॅलिटी जर बघितली तर तशीच आहे. निखिल पाटील हँडी बॉलर. स्लो डिलिव्हरी आहे, स्लो डिलिव्हरी आहे. हा झेल होणार का? मात्र आधी झेल साठी दीपेशने प्रयत्न केला, नंतर मात्र आपण बघतोय प्रमोद आले. हलकासे इंजुरी मध्ये दिसतोय. मात्र इथे आपण बघतोय ही एक धाव पूर्ण होताना दिसते. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 वर. इंजरी मध्ये आहेत, आय थिंक इंजरी मध्ये आहेत दीपेश, त्यामुळेच त्यांनी यष्टिरक्षकाची भूमिका स्वीकारली आहे. कारण मागे पळून भरपूर पळावं लागेल त्यासाठी जितेश बंधू उभा आहे. मात्र लक्षात घ्या भरपूर क्रिकेट सुरू आहे या हंगामामध्ये, भरपूरच क्रिकेट सुरू आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला ठेवावं लागेल. यावेळेला आदेशच्या बॅट मधून हा आला एक मोठा फटका, मात्र तो जास्त दूरवर जात नाहीये. आदेश सरप्राईज उभा आहे. मात्र इथे हितेंद्र भोईरनं टिपलाय हा झेल. आधीची खेळी संपुष्टात. 0 वर बाद झालाय. विकेट डाऊन. हमारे डीजे के ऊपर असंच कदाचित सांगतोय आमचा डीजे वाला. मात्र इथे गडी बाद झालाय. 2 गडी बाद झालेत. दीपेश परतलाय, आदेश देखील परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय कार्तिक. कार्तिक आल्यास आपले रिच्युअल्स करतोय. भरपूर इम्पॉर्टंट असतं. तुमच्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे असतात, त्या तुमच्या वाचून कोणी हिरावून घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे हे रिच्युअल्स इम्पॉर्टंट असतात. आणि कदाचित बऱ्याचदा टेनिस बॉल क्रिकेट किंवा इतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये या अंधश्रद्धा असतात, मात्र तरी देखील ते गरजेचं आहे. ओ क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. निखिल पाटील आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध करतोय. अंकुश स्मृती पदुपॅकरचा संघ इथे मात्र बॅकफुटवर ढकलतोय, तो म्हणजे टीम जय महाकाल भाजीपाड्याला. विकेट डाऊन. चला बॅटर लवकर या मैदानाच्या आतमध्ये प्लीज. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 15, गडी बाद झाले ते म्हणजे 3.
कार्तिक आलाय, कार्तिक परतलाय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय राजू. निखिल पाटील ऑन हॅट्रिक, चांगला फटका, चांगला फटका, चांगला जेंटल पुश पाहायला मिळतो. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होतंय भूषण यांच्या मार्फत आणि या 2 धावा. इझी पिकअप होता मात्र तरी देखील कदाचित ते जास्त वाकू शकले नाहीयेत आणि या 2 धावा. हॅट्रिक बॉल, मात्र हॅट्रिक बॉलचं कन्व्हर्जन इथे 2 धाब्यामध्ये झाले. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जी स्टेशनरी 15 वर थांबली होती ती पुढे सरकते, धावसंख्या 17. नेक्स्ट बॉल वन्स अगेन निखिल पाटील टू राजू. वार पिच केलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सोडणार नाहीये झेल. पुन्हा एकदा कल्पेश बंडी यांनी हा झेल टिपलाय आणि इथे आपण बघतोय अजून एक धक्का टीम जय महाकालला. दिसतोय तब्बल 5 धक्के बसलेत आणि त्याच्यामुळे इथे आपण बघतोय या धावसंख्येला आता खिंडार बसलाय. पहिल्या षटकात 13 धावा, त्यानंतर निखिलनं खिंडार पाडलंय आणि आता दिव्येश देखील या एकूणच इनिंग मध्ये खिंडार पाडतोय. 5 धक्के बसलेत आतापर्यंत. निम्मा संघ गारट टीम जय महाकाल मालजीपाड्याचा. कठीण परिस्थिती आहे, कठीण परिस्थिती आहे. मागच्या सामन्यात आपण तब्बल 70च्या पलीकडे धावसंख्या बघितली, मात्र या सामन्यात असं वाटलं की 50च्या पलीकडे धावसंख्या दिसेल, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13 धावा. मात्र त्यानंतर टर्न अराउंड टर्मिनेटर काउंटरला आहे तर निखिल पाटील 3 विकेट्स घेतल्या, धावा अडवल्या आणि आता दिव्येश देखील त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर आलाय तो म्हणजे हर्षल. यावेळा हा चेंडू नो बॉल घोषित केलाय, विकेटच्या बाहेर आय थिंक चेंडू लँड झालाय. नो बॉल घोषित केलाय. 1+1 2 धावा प्लस अजून इथे धाव ऍड होईल, कारण हा खराब थ्रो इथे पाहायला मिळतोय. अजून काही धावा मिळतील का, तर इथे डायरेक्ट हिट नाहीये आणि अजून एक धाव म्हणजे चौकार आलाय. एक्झॅक्टली काय चाललंय इथे, जिथे फक्त एक नो बॉलची धाव असायला पाहिजे होती मात्र 3 धावा पळून पूर्ण केलेत, त्यामुळे या 4 धावा अवांतरच्या रूपाने आलेत आणि आता फ्री हिट सुद्धा असेल, त्यामुळे ही धावसंख्या जी थांबली होती ती पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 21 वर 21. दिवेश नाराज असेल. फ्री हिट खेळण्यासाठी सज्ज झालाय आकाश. यावेळा चेंडू खाली राहिलाय, मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे, वाईड आहे, त्यामुळे कदाचित अजून फ्री हिटची संधी असेल. धावसंख्या 22 22. जय महाकाल मालजीपाडा वर्सेस अंकुश स्मृती पदू पॅकर्स दत्ताळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वार पिच केलाय, फ्री हिटचा फटका आहे, इथे चांगले क्षेत्ररक्षण झालंय, मात्र धाव मिळेल एक, कारण जितेश बंधू आहे फायनेस्ट फिल्डर इन द टीम. एकच धाव. फटका अतिशय जबरदस्त होता नो डाऊट, मात्र तो एलिव्हेट करू शकला नाहीयेत. बऱ्याचदा या गोष्टी होतात, लक्षात घ्या, एलिव्हेशन कमी पडतं आणि अशी झेल होतात, मात्र हा फ्री हिट होता त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये.
पुन्हा एकदा वर पिच, अतिशय स्टायलिश फटका स्लॉक स्वीपचा. इथे 100 कलेक्टचा प्रयत्न, 2 हात टाकणं गरजेचं होतं. चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पार, आलाय कडक षटकार. अंकुशमध्ये दत्ताळी संघ क्षेत्ररक्षणामध्ये काहीशा चुका करतोय, कारण एक अफलातून संघ आहे, एक जबरदस्त क्षेत्ररक्षकांचा संच म्हणून त्यांना ओळखलं जातं. मात्र या वेळेला ऑन साइडला फटका निखिल पाटील सोडणार नाहीयेत. काही झेल होत आहेत, काही झेल पडतायत, तर असं कॉन्ट्रास्ट क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजूच आणि सामने सुरू आहेत ते म्हणजे पाणजू चॅम्पियन्स ट्रॉफीतील. विकेट डाऊन. धावसंख्या 29, 6 धक्के आतापर्यंत. हा 8व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. 4 षटकांचा सामना. ज्यावेळेला असे फलंदाज बाद होतात किंवा इतके फलंदाज बाद होतात, त्यामुळे समोरचा संघ किती डॉमिनंट दाखवतोय ही गोष्ट आपल्याला दिसून येते. आणि कुठेतरी इथे या सामन्यामध्ये मागे आहेत अजून जय महाकालचे खेळाडू आणि त्यांची टीम. देवेश आतापर्यंत जर बघितलं तर एक षटकार आणि मगाचा एक तो चौकार, त्यामुळे 10 धावा त्यांनी खर्च केलेत. मात्र 2 गडी आतापर्यंत त्यांनी बाद केलेत या षटकामागे. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद केलाय आणि आता सुद्धा निखिलने एक चांगला झेल टिपला आणि त्यामुळे दिवेशच्या खात्यात अजून एक बळी. पुन्हा एकदा वर पिच केलाय. यावेळेला अतिशय स्टायलिश फटका इथे पाहायला मिळते. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र इथे धावावं लागेल. चेंडू मात्र सीमारेषेच्या पार जातोय. एक्झॅक्टली काय सुरू आहे, एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकदा खराब क्षेत्ररक्षण. आता इथे काय म्हणावं हा मोठा प्रश्न आहे. थोडीशी सुस्ती अजूनपर्यंत दिसते. चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल झाला, भूषणला धाव घेणं गरजेचं होतं, मात्र तो गुड फ्रेम ऑफ माइंड मध्ये दिसत नाहीये. आणि कदाचित पतू पॅकर्स अंकुशमध्ये दत्ताळीचे जे चाहते आहेत ना, ते नाराज असतील, कारण धावसंख्या आता आपण बघतोय या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती जाऊन पोहोचले 33 वर. 33. यावेळेला टप्पा पहिल्यांदा हलका उशी जर बघितला तर चेंडू आतमध्ये वळालाय, त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव जातोय. हे षटक संपलंय, मात्र या षटकात धावा आलेत, कारण 2 गडी बाद झालेत. त्यानंतर एक चौकार आपण नो बॉलवर आलेला बघितला, त्यानंतर एक चौकार बॅटने आलेला बघितला, एक षटकार सुद्धा बघितला. त्यामुळे तब्बल या षटकात धावा आल्या 16 धावा आलेत. याचं कारण 2 षटकामध्ये धावसंख्या जर बघितली तर फक्त आणि फक्त 17 होती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर ती धावसंख्या दिसते, ती म्हणजे 33. शेवटच्या षटकासाठी नो डाऊट अजून एक क्लास गोलंदाज येणार, तो म्हणजे पंकज. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, ते म्हणजे टीम जय महाकाल मालजीपाडा संघासाठी या सामन्यामध्ये. त्यामुळे या 6 चेंडूमध्ये तब्बल 12 ते 15 धावा त्यांना कुटावे लागतील, कारण एक आश्वासक टार्गेट जर ठेवायचं असेल तर 12 ते 15 धावा अजून ऍड होणं गरजेचं आहे. ही धावसंख्या 33 आहे. इथून पुढे 12 धावा आल्या तर 45च्या पलीकडे तुम्ही जाऊ शकता. अजून जास्त आल्या तर ते सोन्याहून पिवळं होईल. मात्र ते टार्गेट सेट करावं लागेल, कारण पतू पॅकर्स अंकुश स्मृती जत्ताळी संघाची स्ट्रेंथ काय तर ते त्यांची बॅटिंग लाईनअप, मोठी बॅटिंग लाईनअप आहे. जितेश बंधू, दीपेश, त्याच्यानंतर नो डाऊट निखिल पाटील, हितेंद्र भोईर, भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. भूषणकडे देखील तुमचं लक्ष वेधतोय. यावेळेला हा चेंडू वाईड आहे, आउटसाइड द लेग स्टंप. वाईडचा इशारा दीपेश कदाचित दाखवतोय की कोणत्या एंडला तुला गोलंदाजी करायची आहे किंवा कोणत्या बाजूला तुला गोलंदाजी करायची आहे. या एकूणच मैदानावर अप्रतिम डिस्प्ले सजवलाय, तो म्हणजे नवतरुण स्पोर्ट्स क्लबनं. कौतुक आहे त्यांचं. यावेळेला एकूणच ब्लॉकर मधला हा चेंडू स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूनं ढकलून दिला. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. थोडंसं पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा. धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 36 वर. 36. गाफील राहता कामा नये, कारण क्रिकेट आहे,
क्रिकेटमध्ये असे बरेच पलटवार होताना आम्ही पाहिलेत, त्यामुळे निश्चितच आमचे जे प्रेक्षक आहेत ते देखील विचार करतील की या सामन्याला थोडीशी वेगळी कलाटणी आहे. पुन्हा एकदा ब्लॉकरमधला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, एकच धाव मिळेल. स्वतः फॉलो थ्रू मध्ये धावत जात इथे चेंडू कलेक्ट करतोय. गुड क्रिकेट बाय पंकज. एकच धाव. 37 एक मोठा फटका अवेलेबल करावा लागेल इथे टीम जय महाकालला. आणि तो फटका कोण खेळणार? इज इट विक्रांत और काय लिहिले? हार्दिक, हर्षल, आकाश. विक्रांत आहे स्ट्राइक एंडवर. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, मात्र हा चेंडूचा टप्पा जर बघितला तर पंकजने एक गोष्ट चांगली केली की जास्त बॅटच्या दूरवर टप्पा ठेवलाय. गुड बॉलिंग. टॅलेंट आहे या मुलाकडे. डावखुरा आकर्षक मारा पंकज. विक्रांत साडी. याला पुन्हा एकदा प्लेन मिस, मात्र इथे जर बघितलं तर एज आहे आणि बॅटर स्वतः देखील बाहेर निघतोय. चांगली स्पोर्ट्समन स्पिरिट इथे पाहायला मिळत आहे. अतिशय चांगला चेंडू, टप्पा पहिल्यांदा हलकासा बाहेर कट झालाय आणि इथे आपली गोलंदाजीची कर्तृत्वता सिद्ध करतोय तो म्हणजे पंकज पाडेल. अफलातून गोलंदाजी. या षटकात धावा अडवलेत त्याने. चला पुढच्या सामन्याची नाणेफेक आम्ही करतोय. आमचे बुजुर्ग निश्चितच व्यक्तिमत्व इथे येत आहेत आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. या गावातील एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती तुळशीदास गावड साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांच्या शुभस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. कॅप्टन पांजू कॅप्टन कोण आहे? चला या लवकर. आता तुम्हालाच एवढा वेळ लागला तर कसं व्हायचं? आपण इतरांना काय बोलायचं? आपण बघतोय सनम कुमार
एकूणच पायगावचे कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि पांडू संघाचा कर्णधार सुद्धा येतोय. या पुढचा सामना महत्त्वपूर्ण सामना असेल. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. एकूणच आजच्या दिवसातील पहिला सामना दुसऱ्या फेरीतील आणि दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि 4 षटकांचा सामना असेल, राईट? येस, 4 षटकांचा सामना. पांडूचा कॉल दिलाय आणि पांडू चॅम्पियन्स ट्रॉफी असाच कॉल आहे. 4 षटकांचा सामना, निर्णय कळवायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. थँक्यू साहेब आणि तुमचं देखील मनापासून आभार. असं नसतं व्हायचं आहे. तर नाणेफेक झाले. सनम कुमार एकूणच पायगाव संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यांचा निर्णय आलाय की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. ओ टू नितीन आळवे सर. थँक्यू. एन संदीप पिंपळे सुक्या, पण त्यानंतर या दोन फलंदाजांना मी कधीच विसरू शकत नाही. या दोघांसमोर वाघ काय, हरिण काय, टायगर काय, बिबळ्या काय, हे सर्व कमी पडतील. कारण हे दोघे जण जेव्हा धावतात ना तेव्हा मिल्खा सिंग जर आज नाही आहेत आपल्यामध्ये, जर मिल्खा सिंग असते तर या दोघांची कितीतरी स्तुती केली असती. चला मॅच कडे वळूया. मालजीपाडा फर्स्ट इनिंग झालेली आहे, बॅटिंग झालेली आहे, 41 धावा केलेले आहेत आणि धावा करायच्या दत्ताळी 11 या संघाला 42-42. आपल्या नावावर या दोघांनी कितीतरी वेळा 50 रनची पार्टनरशिप, 100 रनची पार्टनरशिप, किती मोठा आकडा आहे या दोघांच्या नावावर मित्रांनो. सिंगल्स, डबल्स, वेळ आली का चौकार, षटकारांची आतषबाजी करणारे हे दोन खतरनाक फलंदाज. दिवेश आहेत आणि बंधू आहेत, मात्र मला वाटतं दीपेश मला वाटतं बसलेला आहे. सॉरी, कारण दीपेश आणि बंधूंची जोडी, कारण लांबून मला तसाच वाटला. चला अंपायर सिग्नल देत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच, पॉवर प्ले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. एका साईडला मालजीपाडा, दुसऱ्या साईडला दत्ताळी. तेज तर्रार, मीरा बंदर एंड कडून गोलंदाजी मार्गवर तुम्ही बघत आहात. आकाश, पहिला चेंडू, शॉट ऑफ प्लेन. आहा, ही कॅच नाही मित्र, तू मॅच सोडली. कॅच कोणाचा टाकला? बंधूचा टाकला. कारण महत्वाचं होतं, जेव्हा तुमच्याकडे बघा टार्गेट जेव्हा कमी असतं त्या वेळेला गोलंदाजी नाही, तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं पाहिजे. पहिला हाफवाली चेंडू होता, ऑफ साइडला कट केला बंधू आणि सुरुवात करून दिली श्री गणेशा. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन आपल्या संघासाठी, ते म्हणजे 2. अजून 40 धावा, 23 चेंडू. ऑफ स्टंप लाईन अक्रॉस झाली. अंपायर सांगतात वाईट आहे. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 3. या विश्वामध्ये 3 व्यक्तिमत्व असे होते जे वाघाजवळ गेले, वाघाच्या अंगावर बसले, त्यानंतर जे गेले ते परत कधी आले नाही.
फुल पिच डिलिव्हरी आहे, हिट कॅम फिट करतायत. आता मात्र बघा चकवा दिला नशीबवान तकदीरवाला चौका. पुन्हा एकदा बघा लो फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून तुम्ही बघतायत आणखीन एक सिग्नल देतायत. 4 धावा मिळत आहेत, चौकार मिळतोय चॅम्पियन ट्रॉफीचा आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 11. सरासरी चांगली मेंटेन आहे. मी सांगितलं ना, कारण बंधू जिथपर्यंत आहे हे चक्रीवादळ नाही, सुनामी म्हणतात त्यांना, कारण सुनामीमध्ये बदलण्यासाठी थोडा सुद्धा वेळ घेत नाही, ही यांची खासियत आहे. थोडंसं चेंज मला वाटतं काहीतरी करतायत. बंधूसाठी गेम प्लॅन केला जातोय, त्यांच्यासाठी गेम प्लॅन केला पाहिजे. अपना हुकुम का इक्का तभी बाहर निकालो जब सामने बादशाह बैठा हो. हा हुकुमचा इक्का आहे मित्रांनो, बादशाहगिरी तुम्हाला करावी लागेल. क्या बात आहे बघा, प्रोटेक्शनला कोण नाही तिकडे. चेंडू गेलाय आरपार फाईन लेग क्षेत्रामध्ये. 6 धावा मिळत आहेत, चॅम्पियन ट्रॉफीचा मिळतोय हा सिक्सर. कारण उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी दिसला या स्ट्रोक्स मध्ये बंधू यांचा. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, सिंगल्स तिकडे मिळेल. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 18. आकाशला तुम्ही बघतात, आकाशासारखी कामगिरी इकडे झालेली नाही आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, सिंगल्स मिळेल, डबल धमाका. 2 धावा इकडे मिळत आहेत, अंपायर सांगतात नो आहे आणि फ्री हिट सुद्धा आहे. आणि फ्री हिटचा फायदा तर मी भरपूर वेळा बंधूला बघितलेला आहे, घेताना बघितलेला आहे, कारण सहजासहजी संधी सोडत नाही फ्री हिटची, ही त्यांची खासियत आहे. डबल फिगर 20. फुलटॉस चेंडू, थोडासा बैठी शॉट तुम्ही बघितला. सिंगल सहज मिळेल, टायमिंग तिकडे प्रॉपर झाला नाही आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे एक शुभ आकड्यावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 21. 21 चेंडू. पुन्हा एकदा दर्शन बांदेकर, टेनिस विश्वामधलं सगळ्यात जलद शतक दर्शन बांदेकर यांच्या नावावर सुद्धा आहे. त्यानंतर उस्मान पटेल यांच्या नावावर आकडा आल्यावर नक्की सांगेन. कृष्णा सातपुते यांच्या नावावर सुद्धा आहे. तर बघा रेकॉर्डची बरोबरी झाली असं म्हणायला इकडे हरकत नाही, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इकडे धावसंख्या आहे ती म्हणजे 21. हा रेकॉर्ड कोणाच्या नावावर होता? प्रतापच्या नावावर होता याच स्पर्धेमध्ये. ती बरोबरी केले. मात्र बंधू खरोखर वेल प्लेट, कारण जी सुरुवात करून द्यायला पाहिजे होती आपल्या संघासाठी ती सुरुवात करून देत आहेत. यानंतरची मॅच आहे सतम कुमार आणि पांजू स्पोर्ट्स पांजू, 2 संघांमध्ये आहे. सतम कुमार वॉन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फास्ट. विनोदला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला बंधू आहेत डाव्या हाताने. आता मात्र बघा लवकर खेळण्याचा प्रयत्न केला, फार कमी वेळा हा स्ट्रोक्स खेळताना आम्ही बघितलेला आहे. पहिला चेंडू जर बघितला, आता आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढला असेल, कारण त्याला सुद्धा माहिती आहे बंधूला जर आपण एक चूक केली तर रूम देण्यामध्ये आणि सिक्सर मारण्यामध्ये तो एक्सपर्ट आहे. गुड बॉल, क्या बात आहे. तथा या डिस्को डान्स थोडासा करण्यासाठी मजबूर केले बंधू यांना आणि थोडासा जर बघितला तर फुटवर्कचा उपयोग नाही, फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 चेंडू जातोय ते म्हणजे डॉट. पुढचा चेंडू फुलटॉस दिला, चेंडू गेलाय आर पार. चॅम्पियन ट्रॉफीचा मिळतोय षटकार.
27 पुन्हा एकदा फुल पेज डिलिव्हरी बॅक टू बॅक कॅट द सिक्स ट्रेमेंडस एक्सलंट भारताची म्युझिक वाजायला लागली करवली सांगितलं नाही चक्रीवादळ आहे आता मात्र थोडासा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला होता ज्या गोलंदाजाने पहिले 2 चेंडू डॉट टाकले मात्र त्यानंतर बघा बंधू यांचा खरोखर स्तुती करेन 2 चेंडूवर लगातार 2 सिक्सर बघितलं तुम्ही कोणाचा शून्यावर झेल सोडला आडवा पट्टा सक्सेसफुल एका हातामध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न केलाय गुड फिल्डिंग मित्र आपल्या संघासाठी जर बघितलं तर 3 धावा वाचवलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही कोणाचा कॅच सोडला पहिल्या चेंडूवर त्या क्षेत्ररक्षकाला मला वाटतं झोप येणार नाही बघा कारण तुम्ही संधी दिली त्या संधीचं सोनं केलं अजून करतायत ते म्हणजे बंधू पहिल्या षटकामध्ये जर बघितलं 21 धावा होत्या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 13 धावा आल्या आणि या दोघांचं मिळून जर गणित बघितलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 34 कार्तिकला तुम्ही बघतायत कार्तिक म्हटलं तर मग गणपती बाप्पाचे बंधू आणि या दोघांमध्ये पण एक खेळ झाला होता एक परीक्षा झाली होती जी परीक्षा नारद मुनीने घेतली होती वेळ भेटला नक्की सांगेन मित्रांनो कारण नाव तसं आहे कार्तिक धावसंख्या 34 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 34 धावा झालेल्या आहेत धावा करायच्या आहेत 42 बघा आता मात्र चेंडू जर बघितला गुडलँड स्पॉटच्या थोडासा मागे होता लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे चेंडू बॅटवर आला नाही मात्र जे यष्टीरक्षक आहेत त्यांची मी खरोखर स्तुती करेन अप्रतिम यष्टीरक्षण 90% विजयाचा शिल्पकार असतो मित्रांनो आणि जवळ उभ्यात शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग व्ही शेपमध्ये मागे क्षेत्ररक्षण आहे शॉर्ट ऑफ लेन टायमिंग दिलं रूम बेंडला आणि बघा हा 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 क्या बात आहे आतमध्ये तर कॅच पकडला नाही मात्र बाहेर बघा काय कॅच पकडलेला आहे या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 फक्त 2 धावा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता 2 धाव्यांची गरज आहे 40 धावा झालेल्या आहेत तिसरं षटक प्रगतीपथावर आहे का होईना कारण पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 21च्या सरासरीनं 21 धावा झाल्या होत्या फक्त 2 धाव्यांची गरज असं जर घडलं तर मला वाटतं फायनल 5 षटकांची होईल मजा येईल चला सतम कुमार थोडंसं वॉर्मअप करा जेवण झालं असेल तुमची फिल्डिंग आहे बघायचं आहे 2 धाव्यांची गरज आहे आणि हा चेंडू जाईल का नाही 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 एकच धाव तिथे मिळते आता 1 धावेची गरज आहे लेवल झाली आहे लेवल 7 41 धावा झालेल्या आहेत 42 धावांचा टार्गेट आहे तर फक्त सिंगल करायचे आहे एक छोटा टायगर दीपेश मला वाटतं बाहेर बसलाय हलक्या हाताने बघा मान सन्मान दिलाय सिंगल साठी विजयी धाव घेत आहेत बॅटर आणि अशा प्रकारे जर बघितलं तर दत्ताळी स्पोर्ट्स 11 ही मॅच जिंकतोय कारण विजयी संघाचे अभिनंदन तर चला सतम कुमार या संघाला विनंती करतोय क्षेत्ररक्षण लावून घ्या मस्तपैकी पांजू स्पोर्ट्स पांजू आता ही मॅच मजा येणार आहे पांजू स्पोर्ट्स पांजू म्हटलं कारण पांजू गावामध्ये आपण आहोत आणि त्यांचे सुद्धा खूप मोठं स्वप्न असेल कारण ही चकाकणारी जी ट्रॉफी आहे ती आपल्या गावात राहिली पाहिजे मात्र त्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतील कष्टाविना पर्याय ना मित्रांनो मित्र लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कष्ट करण्याची जिद्द धाडस या